नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मी मस्त भरली वांगी, म्हणजे मी काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बनवणार आहे आणि अख्ख्या वांग्याची भाजी बनवणार आहे. तर बघा, इकडे मी असे वांगे घेतलेले आहेत. छान असे काटेरी वांगे आहेत. घेताना काटेरीच वांगे घ्या, कारण ही वांगी जी असतात काटेरी वांगी, याची चव खूपच छान लागते. आणि आता आज आपण काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत. तर आता मी सगळे वांगे जे आहेत त्याचे जे काटे आहेत ते काढून घेते, कारण ते काट्यांमुळे आपल्याला व्यवस्थित खाता येत नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला हे सगळे काटे असे काढून घ्यायचे सुरीच्या साहाय्याने. तर बघा, मी अशा प्रकारे आता सगळे वांग्याचे असेच काटे मी आता काढून घेते व्यवस्थित. तर आता हे वांगे आपल्याला काटे काढून साईडला ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी सगळे काटे काढून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही, खूपच छान असे. आता आपल्याला हा जो पुढचा भाग आहे, देठचा भाग, तो नॉर्मल कापायचा आहे, जास्त नाही, फक्त नॉर्मल कापायचा आहे. आणि आता या वांग्याला आपल्याला 4 फोडी तयार करून घ्यायच्या त्या वांग्याच्या. आता तर अशा प्रकारे आता मी 4 फोडी तयार करून घेते. आपल्याला भरले वांगे करायचे, त्याच्यामुळे फक्त कट करायचे आणि 4 भाग असे आणि बघून घ्यायचे मध्ये. तर वांगे खूप छान आहेत, कवळी लुसलुशीत आहेत. आता आपल्याला या वांग्यांमध्ये छान असं मीठ भरून घ्यायचं आहे. तर बघा, मी अशा प्रकारे सगळे कट करून घेतलेले आहेत आता, आणि आता याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं मीठ भरायचं आहे प्रत्येक वांग्यांमध्ये, कारण मीठ भरल्यामुळे जो काही कडसळपणा असतो वांग्याचा तो कडसळपणा निघून जातो. तर अशा प्रकारे मी आता सगळ्या वांग्यांमध्ये नॉर्मल असं मीठ भरून घेते. तर बघा, मी पूर्ण वांग्यांमध्ये मीठ भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यात तेल टाकायचं आहे. तर बघा, मी असं 1 ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे. आणि आता आपण तेल आणि मीठमध्ये 2 मिनटासाठी शिजवून घेऊ पहिले. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता आपण 2 मिनटानंतरच बघू. तर 2 मिनटं झालेले. चला आता बघू. वाफेत थोडे नॉर्मल मी असे शिजवून घेतलेले आहेत मस्त, आणि कलरही खूप छान आला, बघू शकता तुम्ही. आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे, कारण आता आपण पाण्यामध्ये शिजवून घेऊ. तर अर्धा ग्लास पाणी मी आता याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता परत झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 10 मिनटं छान असे कमी गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत. आता वांगी शिजत आहेत, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. तर बघा, इकडे मी अगोदरच मसाला तयार करून ठेवलेला होता. अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं होतं, ते छान असं भाजून घेतलेलं आहे. 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे. आणि इकडे आपण डाळ्या घेतलेल्या आहेत. तर डाळ्या बघा, मी त्यासुद्धा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. कांदे घेतलेत, 3 कांदे पण छान भाजून घेतलेत. 1 लसणाची गड्डी आणि कोथिंबीर. आता आपल्याला हा मसाला छान असा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आता मी अगोदर मिक्सरमध्ये डाळ्या, खोबरं आणि जिरं हे अगोदर ह्या 3 वस्तू काढून घेणार आहे, कारण सगळं जर आपण एकत्र दळलं तर व्यवस्थित बारीक होणार नाही, म्हणून मी अगोदर हे बारीक करून घेते. तर अशा प्रकारे मी सगळं बारीक करून घेतलं. तर बघा, खूप छान अशी पेस्ट तयार झाली, म्हणजे पीठ तयार झालेलं आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण आणि कोथिंबीर आहे ते सुद्धा आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा, मी पेस्ट तयार करून घेतलेली. थोडं नॉर्मल मला थोडं जाड वाटते, तर मी याच्यात थोडं अजून परत पाणी टाकते आणि परत मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर छान अशी पेस्ट तयार झालेली आहे, मस्त, बघू शकता तुम्ही. एकच नंबर पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण वांगे शिजले का ते बघू. तर मला 10 मिनटं लागलेले आहेत वांगे शिजायला, कारण मी कमी गॅस ठेवलेला होता. आता परत मी छान असं मिक्स करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते वांगे शिजले का नाही ते. तर आपण चेक करून बघू. तर खूप छान असं मऊ झालेलं आहे बघा, वांगे छान शिजलेलं आहे मस्त. तर चला, आता वांगे छान शिजलेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर बघा, इकडे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आणि खूप छान असे मऊ वांगे झालेले आहेत मस्त. आता इकडे कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तर तेल मी इथं 2.5 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये मी अगोदर मसाला ॲड करून घेते. तर इथं बघा, मी कांदा लसूण मसाला 1 चम्मच टाकलेला आहे.
1 चम्मच घरगुती मसाला ॲड केलेला आहे, 1 चम्मच धना पावडर, थोडीशी हळद पावडर, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट. आता हे छान असं 1 मिनिटासाठी मी मिक्स करून घेते तेलामध्ये. छान असं मसाला तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघा आता 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती कांद्याची, ती पेस्ट आता याच्यामध्ये ॲड करायची आहे. आता ही पेस्टसुद्धा आपल्याला कमीत कमी 1 मिनिटासाठी छान अशी मिक्स करायची तेलामध्ये. मसाला आणि पेस्ट छान एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित. कारण आता आपण जी पेस्ट तयार केली ती भाजून तयार केलेली होती, त्याच्यामुळे जास्त वेळ काही लागणार नाही. फक्त 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपल्याला असं ढवळतच राहायचं 1 मिनिटासाठी. तर मसाला खूप छान असा तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करायचं आहे. आपण ज्या भांड्यात पेस्ट तयार केली होती त्याच भांड्यात थोडं पाणी टाकून मी ॲड केलेलं आहे. आता थोडंसं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पेस्ट छान अशी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. खूप छान अशी टेस्टी भाजी लागते काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी. तर बघा मी 1 मिनिटासाठी छान असं शिजवून घेणार आहे. आता थोड्याशा पाण्यामध्येच थोडं झाकण ठेवते. 1 मिनिटानंतरच बघू आता आपण. तर 1 मिनिट झालेले आहे. तर चला आपण चेक करून बघू. खूप छान असं तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आपल्या काळ्या मसाल्याची भाजीसाठी मसाला रेडी झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे. तर पाणी असं टाकायचं आहे की जास्त पातळही नको व्हायला पाहिजे आणि घट्टही व्हायला नको, असं पद्धतमध्ये पाणी टाकायचं आहे. आता पूर्ण मिक्स करून घेते, व्यवस्थित एकजीव करून घेते. तर बघा मी पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीने, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने अंदाजे असं पाणी टाकलेलं आहे मी. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर मीठसुद्धा कमीच टाकायचं आहे, कारण आपण अगोदर मीठ वांग्यांमध्ये भरलेलं होतं. तर आता मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण भाजीला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर छान अशी उकळी आलेली बघू शकता तुम्ही. आता आपण जे वांगी घेतलेली होती तर ती वांगी आता एक एक आपल्याला भाजीत टाकायचे. तर खूप छान असे मऊ झालेले आहेत, त्याच्यामुळे थोडी भाजीला उकळी आणली आणि नंतरच वांगे टाकलेले आहेत. तुमचे जर थोडे वांगे शिजले नसतील तर तुम्ही अगोदरही टाकले तरी चालतील. अशा पद्धतीने खूप छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे मस्त. आता फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि आता 1 मिनिटानंतर बघू आपण. तर बघू शकता तुम्ही, खूपच छान अशी भाजी तयार झालेली आपली काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून बघू. तर मी तुम्हाला इथं प्लेटमध्ये काढून दाखवते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरी करून बघा आणि मला हे सांगा कमेंटमध्ये आजची रेसिपी कशी झालेली आहे ती. तर या भाजीसोबत तुम्ही भात किंवा पोळी किंवा भाकर असं काही खाऊ शकतात. अशी खूप छान ही भाजी आहे मस्त. तर आता इथं बघा मी आपले खानदेशी डिशप्रमाणे तयार करते. तर कांदा, उडीद पापड, भाकर बाजरीची, निंबू आणि आपल्या आवडीनुसार मीठ घ्यायचं आहे. तर कसे वाटले आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.